नमस्कार, आशाई मसालेच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। एप्रिल महिना सुरू आहे। आता आंब्याचं सीझन आहे। बाजारात खूप छान आंबे अवेलेबल आहेत, म्हणून काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं। तर आज मी इथे बनवणार आहे गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ उकडीचे मोदक। पण हे उकडीचे मोदक मी आंब्याचं गर वापरून बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात। 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेणार आहेत त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला दुसरे साहित्य पण घ्यायचे आहेत। 1 मोठा नारळ इथे मी खवळून घेतलेला आहे। त्याचा अंदाजे 1 वाटी किस झालेला आहे। 1 पाऊण वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे। गूळ इथे मी 2 वाटीच्या प्रमाणात नाही घेतलेलं आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये आंब्याचं पल्प यूज करणार आहे। आंबा पण गोड असतो ना, त्याप्रमाणे म्हणून इथे मी पाऊण वाटी गूळ वापरणार आहे। पाऊण वाटी आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे। इथे मी आशाई प्युअर गाईचं तूप वापरणार आहे। काजू बदामचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ते मी थोडेसे असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत। जर तुम्ही जास्त मोठे ठेवले तर ते मोदकच्या सारणमध्ये भरताना मोदक आपलं तुटण्याची शक्यता आहे। वेलची जायफळची पूड अर्धा चम्मच आणि इथे एक छोटी वाटी मी दूध वापरणार आहे। छोटी वाटीचे ॲप्रॉक्सिमेट 3 टेबलस्पून इथे हे दूध आहे। दुधाने ना मोदकला चव खूप छान येते आणि मोदक आपले मऊ लुसलुशीत सुद्धा होतात। आणि उकड काढण्यासाठी इथे अर्धा वाटी आंब्याचा पल्प सेपरेट दुसरा घेतलेला आहे। आता आपण उकड बनवून घेऊया। त्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घालणार आहे। आपण 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पण त्यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प पण येणार आहे, म्हणून आपण इथे 1.5 वाटीच पाणी घालणार आहोत। आता यामध्ये घालायचं आपल्याला पाऊण वाटी आंब्याचा पल्प। हे आंब्याचे पल्प पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचं आहे। इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये मी घालणार आहे दूध, जे 3 टेबलस्पून घेतलेलं आहे ते, आणि त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि 1 पळी आपण त्यामध्ये तूप घालणार आहोत। तूप आणि दुधामुळे आपले मोदक एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 वाटी तांदळाचं पीठ। पीठ घालत असताना आपल्याला गॅस कमी करायचा आहे। जर तुम्ही गॅस फास्ट ठेवला तर पिठाला गुठळी येऊ शकते तुमच्या, आणि गॅस कमी ठेवूनच थोडं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण ते पीठ बाजूला ठेवून देणार आहोत। तोपर्यंत आपण मोदकासाठी सारण बनवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालणार आहे। आता यामध्ये घालायचं आहे किसलेलं गूळ। गूळ पूर्ण तुपामध्ये आपण आधी विरघळून घ्यायचं आहे। गूळ आपल्याला तुपामध्ये सतत हलवत राहायचं आहे। जर तुम्ही सतत त्याला हलवत नाही राहिले तर तुपामुळे ते तुमचं पाक करपू शकतो, म्हणून थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला तुपामध्ये चांगलं हलवून घेणार आहोत। आता गुळाचा कलर थोडा चेंज झालेला आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत किसलेलं नारळ। हे पण आपण कमी गॅसवर गुळामध्ये एकदम मिक्स करणार आहोत। एक 2 ते 3 मिनिटं आपण त्याला सतत हलवत राहायचं आहे। खोबरं
खोबरं आपण आता गुळाच्या पाकामध्ये चांगलं मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत आंब्याचा पल्प. तो पण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालायची आहे वेलची जायफळची पूड आणि जे कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण इथे घालणार आहोत. आणि 1-2 मिनटं फास्ट गॅसवर आपल्याला त्याला सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे ते थोडं ड्राय होईल. तुम्ही बघू शकता हे सर्व मिश्रण आता एकजीव होत चाललेलं आहे. आता आपलं हे सारण बनवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे सर्व पूर्ण एकजीव झालेलं आहे. ते आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तोपर्यंत ते थंड होईल. उकड आता आपण मळून घेणार आहोत. आता ते मी एक परातीमध्ये काढून घेते. उकड आहे ना आपल्याला गरम गरम असतानाच तिला मळून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ आपल्या हाताला चिपकतं, त्यासाठी फक्त तुम्ही हाताला गार पाणी घेऊन ते परत मळून घ्यायचं आहे. पाणी इथे जास्त नाही वापरायचं, फक्त हाताला थोडंसंच घ्यायचं आहे आपल्याला. तांदळाचं पीठ आहे ना आपण थोडंसं जास्त जोर लावूनच मळून घ्यायचं आहे. जेवढं जास्त तुम्ही ते मळून घेणार आहात ना, ज्यावेळी तुम्ही त्याची मोदकसाठी वाटी बनवून घेणार आहात ना, त्यावेळी त्या पिठाला तडा जात नाही जास्त. आता पिठाला आहे ना आपण थोडंसं तेलाचा हात घेणार आहे आणि थोडं तेलाने त्याला मळून घ्यायचं आहे. इथे मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. पीठ मळत असताना आपण थोडं सारखं पाणी घेतलं ना तरी पण चालेल. इथे मी एक मीडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे. आपल्या हाताच्या बोटांना थोडं तेल लावायचं आणि 2 अंगठे सेंटरला ठेवून त्याची वाटी बनवून घ्यायची. ज्यावेळी आपण वाटी बनवणार आहेत ना, त्यावेळी आपले अंगठे 2 मध्यभागी ठेवायचे आणि बोटांनी मागच्या साईडला व्यवस्थित ते वळवून घ्यायचे. अशी खोलगट थोडी वाटी बनवायची आहे आपल्याला. वाटी आपल्याला आहे ना खाली जास्त पातळ नाही बनवायची. जर तुम्ही पातळ बनवली तर त्यावेळी आपण ज्यावेळी मोदक शिजत घालणार आहोत ना, त्यावेळी आपला मोदक तुटण्याची शक्यता आहे. आपली वाटी इथे बनवून झालेली आहे. त्यामध्ये मी आता सारण घालणार आहे. सारण खूप जास्त पण नाही घालायचं, नाहीतर तरीसुद्धा आपले मोदक फुटू शकतात. जेवढी वाटी तुम्ही बनवणार आहोत ना, त्याच्या अंदाजे आपल्याला थोडं कमी सारण घालायचं आहे. आणि या पद्धतीने त्याला पाकळ्या पाडून घ्यायच्या. 2 बोटं आपल्या वाटीला घ्यायचे असे या पद्धतीने आणि त्याची अशी पाकळी पाडून घ्यायची. पाकळ्या थोडं जवळच पाडायच्या, त्यामुळे आपला मोदक आहे ना दिसायला पण खूप छान दिसतो. या पद्धतीने आपण पूर्ण वाटीला पाकळ्या पाडून घेणार आहोत थोड्या जवळ. तुम्ही बघू शकता मी इथे खूप जवळ पाकळ्या पाडलेल्या आहेत आणि आता त्या पाकळ्या आपण या पद्धतीने बंद करणार आहोत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करून घ्या. आणि थोडासा वरचा टोक आहे ना आपला मोदकाचा थोडासा वरती घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण मोदकाला पाकळ्या पाडून घेणार आहेत आणि असंच आपण ते बंद करून घेणार आहोत. हे बंद करत असताना आपला तळ हात आहे ना थोडासा फिरवत राहायचा, म्हणजे त्यामुळे मोदक पण आपल्याला चिपकत नाही आणि व्यवस्थित होतं. तुम्ही बघू शकता आपल्या मोदकाला खूप छान पाकळ्यासुद्धा पडलेल्या आहेत.
मोदकाच्या भांड्यामध्ये आता आपण तूप घालणार आहोत आणि हे तूप आहे ना पूर्ण भांड्याला हाताने असं पूर्ण लावून घ्यायचं आहे. त्यामुळे मोदक आपले भांड्याला चिपकत नाही. सगळीकडे तुपाचा हात फिरवून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण मोदक ठेवणार आहोत. 2 मोदकांच्या मध्ये आपल्याला थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे. त्यामुळे ते चिपकण्याची शक्यता कमी असते. या पद्धतीने तुम्ही सर्व मोदक ठेवू शकता. इथे मी भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच त्यावरती मोदकाचं भांडं ठेवायचं. पाणी तुम्ही जास्त पण नाही घालायचं. जर तुमचं पाणी जास्त झालं ना तर खालून ज्या वाफा येतात ना त्या आपल्या मोदकाला लागतात आणि मोदक तेव्हासुद्धा चिपकण्याची शक्यता असते. आणि एक 10 ते 12 मिनटं आपण त्याला फास्ट गॅसवर वाफ काढून घेणार आहोत. आपण 15 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मोदक आपले शिजलेले आहेत. मोदक शिजलेत की नाही ते बघण्यासाठी आपण मोदकाला थोडं बोट लावायचं पिठाला आणि जर पीठ जर हाताला चिपकलं नाही ना तर मोदक आपले शिजलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही ओळखू शकता मोदक शिजलेत की नाही. खाली एक छोटं डिश ठेवायचं आणि त्यावर मोदकाचं पात्र ठेवायचं. आपल्या हाताला थोडं पाणी लावायचं आणि मोदक आपल्याला गरम गरम असतानाच काढून घ्यायचे आहेत. थंड झाले ना का मोदक आपले मोदक पात्राला चिपकतील. म्हणून ते गरम गरम असतानाच पाण्याचा हात घ्यायचा आणि ते सर्व मोदक आपण आता काढून घेणार आहोत.